चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दुःखी संसाराची तोडून गाठ, दुःखी संसाराची तोडून गाठ. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी भारी दुःख दारिद्र्याने, पडतारी कामे भाकरीचे ताट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. अब्द इष्ट सारे सगळे सोयरे ते, अब्द इष्ट सारे सगळे सोयरे ते, पाहून घे सारे फिरवीती पाठ. पाऊले चालती पंढरी. येणाऱ्या आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आजच्या या सोहळ्यात चिमुकल्या मुला मुलींचा उत्साह पाहून खूप आनंद होत आहे. विठुरामाच्या गजराने वातावरण अगदी विठुमय झाले आहे. चला तर मग आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात विठू माऊलीच्या पूजनाने करूया. मी प्रिन्सिपल मॅडमला विनंती करतो की त्यांनी पालखी व विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करावे. माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू माऊली जगाची, माऊली गौरी विठ्ठलाची. माऊली तू माऊली जगाची, माऊली गौरी विठ्ठलाची. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिंडी म्हणजे एका विशिष्ट देवस्थानाच्या ठिकाणी दरवर्षी ठराविक वेळी दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांचा समूह. हे लोक भजन, कीर्तन, अभंग गात पायी प्रवास करतात. दिंडी म्हणजे एक प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीत दिंडीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. दिंडी ही एक मोठी धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. एक सिद्धांतानुसार संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी वारी सुरू केली. ही परंपरा साधारणतः 800 वर्ष अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. चालती पंढरीची वाट, वारी म्हणजे विठ्ठलाची भक्ती, वारी म्हणजे संतांची संगत. वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात. आषाढी एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची, देहूवरून तुकारामांची, पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येते. पालखीचा सोहळा 1625 सालापासून सुरू होत आहे. दिंडी म्हणजे देवस्थानच्या ठिकाणी पायी जाणाऱ्या लोकांचा समूह. आषाढी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दिंडीने जातात. दिंडीमध्ये वीणा, मृदुंग,
आषाढी एकादशीला विठ्ठलचरणी समर्पित होणारी ही अशी पंढरीची वारी या पालखी या पालख्यांबरोबर सर्व भाविक नियमाचा प्रचार करत पंढरपूरला पोहोचतात. आषाढी एकादशीला पहाटे लवकर उठून जनवर्तेच्या निमित्ताने स्नान करतात, तुळस वाहून विष्णूंची पूजा करतात, विठ्ठलाचे दर्शन घेतात. विधी 28 विठेवरी उभा वाहनगी रुक्माई दिसे दिव्य शोभा, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेला, चरणी वाहे भीमा उद्धवली जगा. वारी म्हणजे चालणारी यात्रा नव्हे, तर वारी म्हणजे लाखो लोकांच्या भक्तीची सवारीचा घेतला पावलानी वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली